तुम्ही इथं तारीख मागता आणि बाहेर जाऊन मीडियासमोर म्हणता सुप्रीम कोर्ट निर्णयच देत नाही। आम्ही तुम्हाला अशी विधानं करण्यापासून ताकीद देत आहोत की अशी विधानं करताना सावधगिरी बाळगा। ही सगळ्या प्रकारची वर्तणूक खपवून घेणारा मी माणूस नाही आहे। हे विधान केलंय सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी आणि त्यांनी हे विधान केलेलं आहे महाराष्ट्रातील शिवसेना पक्ष आणि चिन्हाच्या प्रकरणाची सुनावणी सुरू असताना। खरं तर शिवसेना पक्ष आणि चिन्हाची सुनावणी मागच्या काही वर्षांपासून सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरण प्रलंबित आहे। मागच्या काही वर्षांपासून या प्रकरणाच्या तारखावरती तारखा पडल्याचं बघायला मिळालेलं आहे आणि अशातच आज सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा या प्रकरणाची सुनावणी सुरू झाली त्यावेळी देशाच्या सरन्यायाधीशांनी या प्रकरणाच्या अनुषंगानं माध्यमांवर मध्ये केल्या जाणाऱ्या विधानांवरनं कडक आणि कठोर शब्दामध्ये नाराजी व्यक्त केल्याचं बघायला मिळालेलं आहे। आजच्या सुनावणीवेळी म्हणजे काही मिनिटांमध्ये ही सुनावणी खरं तर पार पडली। या काही मिनिटांमध्ये सुप्रीम कोर्टामध्ये नेमकं काय काय घडलं, आजच्या सुनावणीवेळी सुप्रीम कोर्टानं नाराजी का व्यक्त केली आणि कुठल्या शब्दामध्ये सुप्रीम कोर्टानं ठाकरे गटांच्या वकिलांना तीव्र शब्दामध्ये इशारा दिलेला आहे, तेच या व्हिडिओच्या माध्यमातून आपण समजून घेणार आहोत। नमस्कार, माझं नाव आहे प्रमोद जगताप आणि तुम्ही TV9 मराठीचं डिजिटल प्लॅटफॉर्म बघत आहात। खरं तर शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह हे एकनाथ शिंदे यांना देण्याचा निर्णय ज्यावेळी केंद्रीय निवडणूक आयोगाने घेतलेला होता त्या निर्णयाच्या विरोधामध्ये ठाकरे गटाकडनं सुप्रीम कोर्टामध्ये याचिका दाखल केली गेली होती आणि शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्ह आम्हालाच मिळालं पाहिजे अशी भूमिका कोर्टामध्ये त्यांनी याचिकेच्या द्वारे मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं आणि त्याच अनुषंगानं मागच्या 3 वर्षांपासून सुप्रीम कोर्टामध्ये या प्रकरणाच्या तारखावरती तारखा पडतायत। काही वेळामध्ये युक्तिवाद झाल्याचं देखील बघायला मिळालेलं होतं, मात्र अंतिम युक्तिवाद या प्रकरणाचा झालेला नव्हता आणि अशातच हे प्रकरण आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणीसाठी लागल्याचं बघायला मिळालं होतं। ज्यावेळी या प्रकरणाची सुनावणी सुप्रीम कोर्टामध्ये सुरू झाली त्यावेळी ठाकरे गटाच्या वकिलांकडून म्हणजे ठाकरे गटाचे वकील देवदत्त कामत यांच्याकडनं या प्रकरणाची सुनावणी घेण्याच्या अनुषंगानं सुप्रीम कोर्टाला विनंती केली गेली। त्यांनी असं म्हटलं की या प्रकरणाच्या सुनावणीसाठी खरं तर खूप वेळ किंवा खूप कालावधी लागत आहे अशा पद्धतीची भूमिका त्यांनी ज्यावेळी सुप्रीम कोर्टाच्या समोर मांडली त्यावेळी सरन्यायाधीशांनी कठोर शब्दामध्ये तीव्र संताप व्यक्त केल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं आहे। सुप्रीम कोर्टानं स्पष्टपणे म्हटलं की तुम्ही वकिलांना ठाकरे गटाचे जे वकील आहेत देवदत्त कामत यांना सरन्यायाधीशांनी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं की तुम्ही तुमच्या लोकांना बाहेर जाऊन सगळ्यात पहिले सांगा की माध्यमांमध्ये तुम्ही ज्या पद्धतीची बेजबाबदार विधानं करत आहात ती सगळी बेजबाबदार विधानं तुम्ही तातडीनं थांबवली पाहिजेत अशा पद्धतीचा संताप किंवा तीव्र प्रतिक्रिया युक्तिवादावेळी किंवा सुनावणीच्या वेळी सरन्यायाधीशांना दिल्याचं आपल्याला बघायला मिळालं। सुप्रीम कोर्टानं असं जेव्हा म्हटलं की तुम्ही आतमध्ये तारीख मागता आणि बाहेर जाऊन मीडियासमोर वेगळंच बोलता, हे सगळं ज्यावेळी तुम्ही बोलता त्यावेळी तुम्ही तुमच्या शब्द जे आहेत ते जपून वापरले पाहिजेत। अशा पद्धतीची सगळी विधानं खपवून घेणारा मी माणूस नाहीये, त्यामुळे ही सगळी विधानं करताना तुम्ही संयम बाळगा किंवा तुमच्या बोलताना तुम्ही आणि तुमच्या नेत्यांना काळजी घेतली पाहिजे ही भूमिका सुप्रीम कोर्टानं आज सुनावणीवेळी मांडल्याचं आपल्याला बघायला मिळालेलं होतं। खरं तर देवदत्त कामत यांनी कोर्टाला हे सांगण्याचा प्रयत्न केला की हे प्रकरण मागच्या काही वर्षांपासून सुनावणीसाठी आहे पण अंतिम युक्तिवाद होत नाहीये। आज देखील हे प्रकरण बोर्डावर लागलेलं आहे, त्यासाठी अगदी काही तासांचा कालावधी म्हणजे अंतिम युक्तिवादासाठी साधारणतः 2 ते 3 तासाचाच कालावधी लागणार आहे, त्यामुळे तुम्ही हे प्रकरण ऐकावं अशा पद्धतीची भूमिका देवदत्त कामत यांची होती। मात्र कोर्टाचा संताप तीव्र असल्याचं या सगळ्या सुनावणीच्या दरम्यान बघायला मिळालं होतं। कोर्टानं असंही म्हटलं की आम्हाला अपेक्षा आहे की दोन्ही बाजूंकडनं या प्रकरणाच्या सुनावणीसाठी तुम्ही दोन्ही प्रकरण जे बाजू आहेत की दोन्ही पक्षकार जे आहेत ते सहकार्य करतील, तुमच्या सहकार्याची आम्हाला कोर्टाला गरज आहे असं देखील सरन्यायाधीशांनी यावेळी म्हटल्याचं आपल्याला बघायला मिळालं। कामत यांचा मुद्दा तोच होता, म्हणजे ठाकरे गटाचे वकील कामत यांचा तोच मुद्दा होता की आम्ही कोर्टाचा सन्मानच करतो, कोर्टाच्या विरोधामध्ये आम्ही नाहीयेत, पण जो वेळ लागतोय प्रलंबित वारंवार हे प्रकरण पुढे जाते त्यामुळे आमच्या मनामध्ये किंवा आमच्या नेत्यांच्या मनामध्ये एक प्रकारच्या शंका कुशंका उपस्थित होत आहेत आणि त्यामुळे तातडीने या प्रकरणाची सुनावणी झाली पाहिजे। त्या सुनावणीसाठी तुम्ही कुठलाही एक वेळ निश्चित करून द्या, तुम्ही तुमच्या वेळेनुसार सांगा की या तारखेला इतक्या वाजता या प्रकरणाची सुनावणी घ्यायची आहे। अगदी 2 ते 3 तासांमध्ये एका बाजूचा आणि 2 ते 3 तासामध्ये दुसऱ्या बाजूचा युक्तिवाद पूर्ण होईल, पण तुम्ही वेळ निश्चित करून द्या ही भूमिका खरं तर ठाकरे गटाच्या वकिलांनी म्हणजे देवदत्त कामत यांनी मांडली आणि त्यावर पुन्हा एकदा सुप्रीम कोर्टानं संताप व्यक्त केल्याचं बघायला मिळालं। कोर्ट असं यावेळी म्हणालं की आम्ही सुप्रीम कोर्टामध्ये कामकाज करत आहोत, तुम्ही बघताय कामकाजाच्या किती प्रकरणं आमच्या समोर आहेत आणि ज्यावेळी दररोज प्रकरणं सुनावणीसाठी येतात त्या सगळ्या प्रकरणाची सुनावणी घेण्याचा प्रयत्न आमचा असतो। आम्ही सायंकाळी 4 वाजेपर्यंत युक्तिवादासाठी बसतो, आम्ही ही सगळी प्रकरणं ऐकतो। जर आम्ही 4 वाजेपर्यंत बसत आहोत आणि युक्तिवाद करत नाहीत किंवा प्रकरण ऐकत नाहीत हे सगळं जर असं असेल तर तुम्ही त्यावेळी आम्हाला सांगू शकता, पण तुम्ही देखील बघताय की 4 वाजेपर्यंत आम्ही या प्रकरणाची सुनावणी म्हणजे वेगवेगळ्या प्रकरणांच्या सुनावण्या घेत आहोत। आम्हाला चिंता
या गोष्टीची आहे की हे प्रकरण अशा टप्प्यावरती आहे, म्हणजे अंतिम टप्प्यावरती हे प्रकरण आता युक्तिवादासाठी आलेलं आहे आणि अंतिम टप्प्यावरती हे प्रकरण आलेलं असताना तुमच्या पक्षाच्या नेत्यांकडून ज्या पद्धतीची बेजबाबदार विधानं केली जात आहेत त्या बेजबाबदार पद्धतीच्या विधानांवरती आमचा आक्षेप आणि आमची नाराजी आहे असं स्पष्टपणे कोर्टानं म्हटलं आणि त्यामुळे तुम्ही आणि तुमच्या नेत्यांनी ही विधानं थांबवायला पाहिजेत अशा सूचना देवदत्त का म्हणजे ठाकरे गटाचे वकील आहेत त्यांना सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीशांनी दिल्याचं बघायला मिळालं। या सगळ्या वेळी शिंदे गटाच्या बाजूने जे बाजू सुप्रीम कोर्टामध्ये मांडतायत ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी असं म्हटलं की कोर्टावरती किती कामकाजाचा बोजा आहे आपण सगळ्यांनी बघितलेलंच आहे आणि अशा पद्धतीची विधानं दोन्ही बाजूनी करताना खरं तर काळजी घेतली पाहिजे, म्हणजे पक्ष कुठलाही असो पक्षकार कुणीही असो पण कोर्टाच्या बद्दलच्या अशा पद्धतीची विधानं कुणीही करायला नकोत ही भूमिका खरं तर ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी मांडल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे कोर्टाशी वागताना संयमानं प्रत्येकानं वागलं पाहिजे असं म्हणत असताना कोर्टानं या प्रकरणासाठी अंतिम युक्तिवादासाठी तारीख निश्चित करून द्यावा, ती तारीख आजची नाही तर पुढची असावी अशी भूमिका मुकुल रोहतगी यांनी मांडल्याचं बघायला मिळालं। रोहतगींनी ज्यावेळी असं म्हटलं त्यावेळेस देवदत्त कामत यांनी म्हटलं की या पद्धतीची विधानं आणि अशा पद्धतीच्या विधानाचं समर्थन कोणीच करणार आहे, म्हणजे कोर्टाबद्दल कुणीही विधानं करत असेल त्या विधानाचं समर्थन मीही करत नाही आणि त्याचं समर्थन कुणीही करायला नाही पाहिजे असं कामत यांनी म्हटलं। पण कामत यांचा हाच मुद्दा होता, वेळ निश्चित करून द्या आणि तास तुम्ही निश्चित करून द्या, कारण अगदी काही तासांचा वेळ जो आहे तो या अंतिम युक्तिवादासाठी लागणार आहे असं देवदत्त कामत यांचं म्हणणं होतं। त्यांचं म्हणणं होतं की 3 तास साधारणतः लागतील आणि ज्या दिवशी तुम्हाला वेळ असेल कोर्टाला त्या दिवशी तुम्ही 3 तास आम्हाला ठरवून द्या, त्या दिवशी आम्ही अंतिम युक्तिवाद करू, ही भूमिका खरं तर त्यांची असल्याचं बघायला मिळतं। या सगळ्याच्या नंतर मुकुल रोहतगींनी कोर्टाला विनंती केली की उन्हाळ्याच्या सुट्ट्यानंतर हे प्रकरण खरं तर सुनावणीसाठी ठेवण्यात यावं आणि त्यानुसार सुप्रीम कोर्टानं आता या प्रकरणाच्या अंतिम सुनावणीसाठी किंवा सुनावणीसाठी पुढची तारीख जी अंतिम म्हणता येणार नाही त्याला, कोर्टानं या प्रकरणाच्या सुनावणीसाठी तारीख जी आहे ती 30 जुलै दिल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे आता 30 जुलैला ज्यावेळी सुप्रीम कोर्टामध्ये हे प्रकरण सुनावणीसाठी येईल त्यावेळी नेमकं कशा पद्धतीने युक्तिवाद होतो त्या दिवशी तरी कोर्टाकडनं काही स्पष्ट दिशानिर्देश आणि तारीख निश्चित करून दिली जाते का, तारीख आणि वेळ हे बघावं लागणार आहे। पण या प्रकरणाची सुनावणी देवदत्त कामत यांचा मुद्दा हाच होता की अनेक वर्षांपासून म्हणजे मागच्या 3 वर्षांपासून खरं तर हे प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये प्रलंबित आहे। ज्यावेळी धनंजय चंद्रचूड DY चंद्रचूड हे सुप्रीम कोर्टाचे मुख्य सरन्यायाधीश होते त्यांच्यासमोर खरं तर हे प्रकरण सगळ्यात पहिल्यांदा मांडलं गेलं होतं। त्यानंतर देवदत्त सरन्यायाधीश तत्कालीन सरन्यायाधीश DY चंद्रचूड हे रिटायर झाले, त्यानंतर जस्टिस खन्ना सरन्यायाधीश म्हणून आले, त्यानंतर भूषण गवई हेही सरन्यायाधीश म्हणून आले, आता त्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत हे चौथे सरन्यायाधीश आहेत। ज्यावेळी ठाकरेंनी केस सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली त्यांनी केस दाखल केल्यापासून आजपर्यंत खरं तर हे सरन्यायाधीश चौथे सरन्यायाधीश आहेत, मात्र याचा तोडगा अंतिम तोडगा या प्रकरणाचा लागलेला नाहीये। ज्यावेळी ही केस सुप्रीम कोर्टामध्ये दाखल केली गेली होती त्यावेळी महाविकास आघाडीचं ठाकरेंचं सरकार कोसळलं होतं आणि नंतर एकनाथ शिंदे यांचं सरकार आलेलं होतं। खरं तर एकनाथ शिंदे यांचं 2.5 वर्षाचं सरकार मागच्या वर्षी संपलं, त्यानंतर नवीन सरकार देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वामधील महाराष्ट्रामध्ये सरकार सत्तेमध्ये आलं, मात्र अद्यापपर्यंत या केसचा निकाल लागलेला नाहीये आणि म्हणूनच खरं तर ठाकरे गटाच्या नेत्यांकडून यावरती नाराजी व्यक्त केली जाते। आपण बघितलेलं आहे यापूर्वी देखील संजय राऊत असतील, अरविंद सावंत असतील किंवा खुद्द उद्धव ठाकरे असतील यांनी सरन्यायाधीश आणि सरन्यायाधीशांपेक्षा सुप्रीम कोर्टाच्या कामकाजावरती नाराजी आणि टीका व्यक्त केल्याचं बघायला मिळालं होतं। त्यांचं म्हणणं होतं की हा न्याय उशिरा दिला जात आहे, उशिरा मिळणाऱ्या न्यायालयाचा काय उपयोग आहे अशा पद्धतीची भूमिका ठाकरे गटाच्या नेत्यांची होती किंवा तशा पद्धतीची विधानं त्यांची होती। या सगळ्याच विधानांवरनं आज सुप्रीम कोर्टानं एक प्रकारे ठाकरेंच्या नेत्यांना वकिलांच्या माध्यमातून सुनावल्याचं बघायला मिळालेलं आहे। त्यामुळे आता या प्रकरणाचा अंतिम युक्तिवाद नेमका कशा पद्धतीने होतो हे बघावं लागणार आहे। पण 3 वर्षांपासून सुप्रीम कोर्टामध्ये खरं तर ही केस प्रलंबित आहे, त्यामुळे ठाकरे गटाच्या नेत्यांचा हा मुद्दा सुप्रीम कोर्टाला सांगण्याचा प्रयत्न होता। सुप्रीम कोर्टानं आजच्या युक्तिवादावेळी पूर्णपणे नाराजी आणि तीव्र शब्दांमध्ये कठोर शब्दांमध्ये खरं तर इशारा ठाकरेंच्या नेत्यांना आणि त्यांच्या वकिलांच्या माध्यमातून दिल्याचं बघायला मिळालं। त्यामुळे आता पुढच्या सुनावणीवेळीपर्यंत तरी ठाकरेंच्या नेते हे विधानं जे आहेत त्यांच्या पद्धतीने त्यांच्याकडनं केलेले त्या विधानांमध्ये सुधारणा करतात का हेही बघावं लागणार आहे आणि पुढच्या सुनावणीवेळी नेमकं कोर्टाकडनं काय भूमिका मांडली जाते हे बघावं लागणार। पण कोर्टानं आता 30 जुलै ही नवी तारीख या सुनावणीसाठी दिलेली आहे, त्यामुळे 30 जुलैला कशा पद्धतीनं कोर्टाकडनं आगामी काळातील या प्रकरणाचे दिशानिर्देश ठरवून दिले जातात का, त्या दिशानिर्देशानंतर अंतिम युक्तिवाद कधी होतो आणि त्यानंतर सुप्रीम कोर्ट या प्रकरणाचा निकाल कधी देतं हे बघणं महत्त्वाचं असणार आहे। पण आजच्या सुनावणीवेळी सरन्यायाधीशांची टिप्पणी चर्चेचा विषय राहिल्याचं दिवसभर बघायला मिळालेलं आहे।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.